उन्हाळा चालू झाला की काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं, तर आजची रेसिपी देखील एकदम थंडगार अशीच आहे आणि जी सगळ्यांना नक्कीच आवडेल. उन्हाळ्यामध्ये काहीतरी बाहेरचे महागडे कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा घरीच असं थंडगार पेय जर बनवून ठेवलं तर सगळेजण आवडीने पितील देखील आणि एकदम स्वस्त देखील आहे बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे दूध. तर दूध मी हे तापवून घेतलेलं आहे. तर यासाठी आपल्याला एकदम थंडगार दूध लागणार आहे. तर हे बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतर गाळून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थंड दुधाचं एकदम मस्त असं हे पेय तयार होतं. तर आता इथं मी साधारणतः 2 ग्लासांचा अंदाज घेतलेला आहे. एकदम थंडगार असं दूध आहे आणि याच्यामध्ये आपण जे साहित्य टाकणार आहे ते एकदम स्वस्त आहे. एकदा जर हे आणून ठेवलं तर पूर्ण उन्हाळाभर म्हटलं तरी अनेकदा आपण हे थंडगार पेय बनवू शकतो. हे रोज सिरप आणायचं आहे. एक 40-42 रुपयाची बॉटल होते आणि याच्यामध्ये आपण अनेकदा हे बनवू शकतो. आता या थंडगार दुधामध्ये साधारणतः 2 चमचे, जे खाण्याचे 2 चमचे असतात ना, त्याच्या अंदाजाने इथे हे टाकलेले आहेत. क्वांटिटी जी आहे ना, आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. असं मस्त असा गुलाबी कलर आलेला आहे याला आणि बाकी साखर वगैरे काही ॲड करायची गरज नाही आणि यामध्ये टाकलेलं आहे सब्जा. तर साधारणतः 2 चमचे भिजवलेले सब्जे टाकलेले आहे. तर आपल्या आवडीनुसार सब्जाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. सब्जामुळे थंडावा पण मिळतो आणि छान लागते चव ह्याच्यामध्ये. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा गुलाबी कलर आलेला आहे आणि त्यावर सब्जा. आता त्यानंतर अजून एक साहित्य ॲड करणार आहे, त्या म्हणजे कलिंगड जे आहे ना, ते सहजपणे आपल्याला या दिवसामध्ये अवेलेबल असतं. अगदी काही न टाकता फक्त असंच हे थंडगार प्यायले ना, तरीही खूप छान असं लागतं. जे बाहेरचं अमूल कूल वगैरे मिळतो ना, सेम तीच टेस्ट याला आहे आणि सब्जामुळे आणि बाकीच्या साहित्यामुळे टेस्ट अजून छान अशी लागते. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कलिंगड. तर सध्या उन्हाळा आहे तर कलिंगड देखील सहज आपल्याला बाजारामध्ये मिळतं, बऱ्याचदा आणतो देखील. तर कलिंगडाचे असे बारीक बारीक पीस करून टाकलेले आहेत. सगळ्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहे. मिक्स केलेलं आहे आणि थंडगार असं आपलं हे पेय तयार झालेलं आहे. असं बनवून देखील तुम्ही फ्रीजवरमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकता किंवा आधीच थंड करून दूध घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता रंग वगैरे एवढा मस्त असा आलेला आहे ना. याच्यामध्ये हवं असल्यास तुम्हाला अजून व्हेरिएशन करायचं असेल तर ज्या शेवया असतात, जाड शेवया, त्या जरी आपण टाकल्या तरी चव छान लागते. फालुद्यामध्ये ज्या वापरतात ना, ती शेवई देखील अशी शिजवून जर याच्यामध्ये टाकली तर चवीला अजून छान लागेल. आपल्या आवडीप्रमाणे आपण याच्यामध्ये बाकीचं जे काही साहित्य आहे ते ॲड करू शकतो. तर घरी करून पहा, सगळ्यांना नक्की आवडेल. मुलं तर आवडीनं खातील. कलिंगड देखील तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता. फक्त रोज सिरप आणि थंडगार दूध टाकून जरी हे पेय केलं तरी मुलं खूप आवडीनं पितील. घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटिकिच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.